नमस्कार, सुप्रभात. मी आपला स्नेहमित्र मल्हारशी अनिल विनायकराव भालेकर. आता आपण आहोत संभाजीनगर जिल्ह्यामधील आडगाव या सुंदर अशा गावामध्ये. आणि या गावी आल्याच्या नंतर अत्यंत भावलेली एक गोष्ट मी या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की खरंच नक्कीच ग्रामीण भागामध्ये जर असा आदर्श उपक्रम राबवतोय आणि ही काळाची गरज आहे, तर या ठिकाणी आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागं जे आहे संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी स्थापित आहे किंवा या ठिकाणी सेवा बजावत आहेत. याची स्थापना 1982 पासून झालेली आहे. अविरतपणे ही ग्रामीण भागामध्ये वाचन चळवळ साठी हे वाचनालय कार्यरत आहे. आणि विशेष म्हणजे हे वाचनालय सद्यस्थिती चालू आहे. पुस्तकाची म्हणजे 7,500-8 हजारापर्यंत या ठिकाणी पुस्तकं वाचकांसाठी मोफत ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले जातात. आणि या वाचनालयाचे जे संचालक ऑनर आहेत सन्माननीय श्री कृष्णा ढोंबरे सर, हे नक्कीच अविरतपणे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, माता भगिनींना, ग्रामस्थांना विविध नानाविध पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी या वाचनालयाच्या माध्यमातून जे कार्य करत आहेत हे नक्कीच कौतुकास्पद आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो की वाचनालय जे आहे हे फक्त एक अनुदान घेण्यापुरतं दाखवले जातं किंवा त्याची सेवा म्हणावी तशी नसते. परंतु या ठिकाणी जे पुस्तके आहेत ही खरंच कौतुकास्पद आहे. अनेक वर्तमानपत्रही बरेच प्रमाणात इथं वर्तमानपत्र आहेत. आणि पुस्तकाची संख्या आणि पुस्तकांचा दर्जा, टापटीप, स्वच्छता ही नक्कीच खूप सुंदररित्या आहे. आणि याचा उपयोग या गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, माता भगिनी घेत असतात. आणि नक्कीच हे जे कार्य आहे आधुनिक युगामध्ये वाचन चळवळ अबाधित राहण्यासाठी सन्माननीय कृष्ण भोजी हे कार्य करत आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आपल्यासोबत सध्याला आता कृष्ण भाऊ आहेत किंवा ह्या वाचनालयाचे जे संचालक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. नमस्कार सरजी. तर कृपया आपण सर्वप्रथम तर तुमचं मनपूर्वक अभिनंदन की आपण या ग्रामीण भागामध्ये एवढं सुंदर असं वाचनालय अविरतपणे उपक्रमद्वारे वाचकांना पुस्तकं मोफत वाचण्यासाठी, याबाबत आपण काय सांगाल प्लीज? काय नाही, आमच्या आजोबा श्री गुलाबराव ढोंबरे यांनी ही स्थापना केलेली 1982ला. तीच परंपरा आम्ही पुढं कायम ठेवली. पूर्ण गावातील मुलांना, जे 10वी-12वी विद्यार्थी, वडील, जे समजा आपले आजोबा वगैरे पण ज्यांना जुने पेपर वाचायची सवय जी त्यांच्यासाठी फोन नाही राहत, पण त्यांना बातम्या कळत नाही, त्यांच्यासाठी पेपर, अजून मासिके, साप्ताहिके सगळे उपलब्ध करून देतो. आणि जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात अनेक विद्यार्थी, त्यांच्यासाठी मग जे पुस्तकं जे आहेत MPSC असो, UPSC असो किंवा ज्या नोकरी संदर्भात जे महत्त्वपूर्ण अभ्यासासाठी पुस्तक तेही आपल्या माध्यमातून उपलब्ध होतात. म्हणजे नक्कीच हे एक याचा एक महत्त्वाचा हा एक भाग म्हणावा लागेल की जे तरुणांना स्पर्धेच्या तयारीसाठी असो किंवा नोकरी संदर्भात असो अशी पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात. आणि या पुस्तकं जे वाचकांना आपण उपलब्ध करून देतात त्याबाबत काही फीस घेत असतात का आपण? नाही, फीस वगैरे काय नाही. वा, म्हणजे बघा हे किती त्यांचं कार्य आहे. गावातले जेवढे बी मुलं येतात आपल्या गावात, आता दरकवाडी शाळा नाही तर 2 तास 80-90% शाळा तिथं येतात मुलं, त्यांना बी देतो आपण फ्री मध्ये. वा, म्हणजे बघा निशुल्क कसल्याही प्रकारचं ते मानधन किंवा त्या पुस्तकांच्या वाचना देत असताना कसल्याही प्रकारचे शुल्क ते आकारत नाही. आणि हे नक्कीच कार्य कौतुकास्पद आहे. आधुनिक युगामध्ये वाचन चळवळ अबाधित राहण्यासाठी नक्कीच कृष्णाजी भाऊ ढोंबरे जे कार्य करत आहे हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याला मनपूर्वक सदिच्छा. आणि ह्या वाचनालयाचं करावं तेवढं अभिनंदन, कौतुक कमी आहे. धन्यवाद.